व्हॉट वी प्रॉमिस दॅट वी ॲक्च्युअली डिलिव्हर ही ज्ञानदीप अकॅडमीची मागच्या 12 वर्षांच्या प्रवासाची लिगसी राहिलेली आहे. आणि ह्याच लिगसीला सोशॉलॉजी ऑप्शनल किंवा समाजशास्त्र ऑप्शनल वैकल्पिक विषय ही लिगसी ही परंपरा पुढे घेऊन जात आहे. आणि सोशॉलॉजी ऑप्शनलची एक सोशो केसरी नावाची एक एक्झामिनेशन आम्ही कंडक्ट करतोय. सोशो केसरी नावाच्या ह्या परीक्षेविषयीची माहिती सांगणारा हा व्हिडिओ मी सत्यजित हिंगे, सोशॉलॉजी ऑप्शनल आणि समाजशास्त्र वैकल्पिक विषय इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही माध्यमांचा फॅकल्टी ज्ञानदीप अकॅडमी येथे म्हणून असतो. ह्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ पुढचे मी 10 मिनिट तुम्हाला ह्या एक्झामविषयी डिटेल्स देईल. सोशो केसरी नावाच्या एक्झामचा जो पर्पज आहे, कारण आहे, हे काय आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सोशॉलॉजी ऑप्शनलची बॅच ऑफलाईन मराठी माध्यमाची बॅच जेव्हा सुरू झाली होती जुलै-ऑगस्टच्या आसपास, तेव्हा आम्ही काही प्रॉमिसेस केले होते. एक त्यातलं महत्त्वाचं प्रॉमिस म्हणजे हा ऑप्शनल हा वेळेत संपेलच, पण त्याचबरोबर आन्सर रायटिंग आम्ही फार रिगरस करून घेऊ. हा सोशॉलॉजी ऑप्शनल जानेवारी एंडला संपत असताना आमच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण आपल्या प्रोग्रामला जे काही आपण शिकलो ह्याला प्रॉपरली चेक करू शकतो का, एक माझी स्वतःची टेस्ट घेऊ शकतो का, की ज्यानं विद्यार्थ्यांपर्यंत हा कंटेंट पोहोचलाय का हे आपण इव्हॅल्युएट करू शकतो. म्हणून पहिली प्रॉमिस. आणि दुसरी प्रॉमिस अशी की आन्सर रायटिंग आम्ही पूर्ण बॅचवर दर सोमवारी 2 तास रिगरस आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. आणि ह्या रिगरस आन्सर रायटिंग प्रॅक्टिसमध्ये आम्ही दर सोमवारी आठवडाभर जे काही शिकलो त्याच्यावर 5 प्रश्न घेतली. 5 प्रश्नांची क्वालिटीमध्ये लेट्स से मॉडेल आन्सर्स, त्याचे स्ट्रक्चर्स, डिझाईन हे सगळं काही आम्ही प्रॉपरली ह्या बॅचमध्ये करून घेतलं. म्हणून आता विद्यार्थ्यांना पण चेक करण्याची गरज आहे की आता त्यांची आन्सर रायटिंग प्रॉपरली झाली आहे का. आणि तिसरा महत्त्वाचा पर्पज म्हणजे की संपूर्ण सोशॉलॉजी ऑप्शनल हा एका महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये कसा आपण व्यवस्थित कव्हर करू शकतो अशा पद्धतीनंच एक आम्ही प्लॅनिंग शेवटच्या लेक्चरमध्ये करून दिली होती. आणि बरोबर एक 40-45 दिवस घेऊन आपण हा ऑप्शनल संपूर्णपणे कसा संपू शकतो ह्याची संपूर्ण प्लॅनिंग केली होती. आणि ही प्लॅनिंग हे विद्यार्थ्यांनी त्याचं प्रिपरेशन 1 महिन्यापूर्वीच ऑफलाईन बॅचेसच्या सगळ्या स्टुडंटनी, ऑनलाईन बॅचेसच्या स्टुडंटनं ही सुरू केलेलं होतं. आणि ह्या सगळ्या प्रॉमिसेसला खरं उतरण्यासाठी आम्ही सोशो केसरी नावाची एक्झाम कंडक्ट करतोय. तर मुख्यत्वे आन्सर रायटिंग प्रॉपरली होणं, सोशॉलॉजी ऑप्शनलचा सगळा सिलेबस तुमच्या हातामध्ये येणं आणि व्यवस्थितरित्या एक्झामशी ओरिएंटेड UPSCच्या लेवलचा कंटेंट आपण प्रिपेअर करणं हे पण त्याच्या मागचा पर्पज आहे. आणि तिसरी प्रॉमिस होती की आम्ही सोशॉलॉजी ऑप्शनलचा कंटेंट UPSCच्या लेवलचा देऊ आणि विद्यार्थ्यांना, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना देखील, MPSCच्या विद्यार्थ्यांना देखील UPSCचा समाजशास्त्राचा ऑप्शनल लिहिताना कुठलीही अडचण येणार नाही. म्हणून हा जो सोशो केसरीचा टेस्ट आहे, ही जी एक्झाम आहे ती UPSCच्या PYQची एक्झाम आहे. त्याच आधारावरचे प्रश्न आहेत आणि त्या लेवलचे प्रश्न आहेत. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रॉमिसेसला पूर्ण करणारा एक शेवटचा प्रोग्राम ह्या बॅचचा सोशो केसरी नावाची एक्झाम आहे. बाय द वे, तुम्हाला नाव गमतीशीर वाटत असेल पण त्याच्या मागे एक गंमत अशी की जेव्हा बॅच संपत होती तेव्हा महाराष्ट्र केसरी नावाची ती एक कॉम्पिटिशन सुरू होती आपली पैलवानांची, मल्लांची. आणि महाराष्ट्र केसरी जसा आपण जाहीर करतो, त्याचा सत्कार करतो, त्याचं एक कौतुक करतो, आणि तशाच पद्धतीनं आम्हाला देखील, मला आणि विद्यार्थ्यांना देखील ही कल्पना सुचली की आम्ही देखील पैलवान आहोत, आम्ही देखील सोशो केसरी एक केसरी आहोत, आम्ही देखील मेहनत करतो आणि आमच्या मेहनतीचं कौतुक जरूर व्हायला पाहिजे. म्हणून सोशो केसरी हे नाव ठरलं गेलं. आणि तो किताब, सोशो केसरी किताब, हा ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडतील, टॉपर्स असतील, पहिल्या 3 विद्यार्थ्यांना आपण इथे त्यांचं कौतुक करणार आहोत, त्यांना बक्षीस पारितोषिकं आपण देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. तर ह्या टेस्टचं पूर्ण इव्हॅल्युएशन होईल. काही दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत पेपर पोहोचतील आणि एक फॉर्मल सत्काराचा समारंभ ठेवू आपण. आणि ह्या समारंभामध्ये ह्या टॉपर्सला आपण नावाजू, त्यांचं कौतुक करू आणि सोशो केसरी नावाचा किताब घोषित करू, तो विद्यार्थी घोषित करू. अशा प्रकारचं हे नाव होतं. आता मी पुढच्या मुद्द्यावर बोलतो. सोशो केसरी एक्झामचा पॅटर्न, टाईम, सिलेबस हे सगळं काही बोलतो. एक तर हा जो सोशो केसरी नावाचा प्रोग्राम आहे, ह्या सोशो केसरी नावाच्या प्रोग्रामची किंवा ह्या टेस्टची डेट असणार आहे 18 मार्च 2025. ओके, 18 मार्च 2025. जो टाइम असणार आहे तो टाइम दुपारी 3 PM to 6 PM नावाचा हा टायमिंग असणार आहे. 3 आवर्सचा असणार आहे. आणि नक्कीच याचे जे मार्क्स असणार आहेत, ओके, हे मार्क्स असणार आहेत 250 मार्कांचा हा पेपर असणार आहे सोशॉलॉजी ऑप्शनलचा. आणि जो सिलेबस असणार आहे, सिलेबस हा दोन्ही पेपर्सचा असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2
हे सगळे सगळे चॅप्टर्स पेपर 1 आणि पेपर 2ला 250 मार्कांचे प्रश्न आम्ही तयार केलेत, प्रश्नपत्रिका तयार केली आहे. असा हा सिलेबस असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2चा. आणि ह्या पेपर 1 आणि पेपर 2 ह्या सगळ्या सिलेबस आणि एटसेट्रा ह्याच्या पलीकडे जाऊन हा जो क्वेश्चन पेपर सेट होईल, हा जो क्वेश्चन पेपर असेल, हा एक्झॅक्टली UPSCच्या पॅटर्न सारखा आणि MPSCने नुकताच जाहीर केलेल्या पॅटर्न सारखा असेल, UPSC ऑफिशियल पॅटर्न. आता हा पॅटर्न काय हे आपण डिस्कस करूया की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असेल. हा जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असेल, ह्या क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 8 प्रश्न असतील. 8 प्रश्न, ओके. आणि प्रत्येक प्रश्न 50 मार्काला, जे 2 सेक्शनमध्ये डिवाइड केले असतील, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 असेल आणि सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 असेल, ओके. आता ह्या प्रश्न, हे जे 8 प्रश्न आहेत, हे प्रत्येक प्रश्न 50 मार्काला आहे. म्हणजे एकूण प्रश्न तुम्हाला UPSCच्या पॅटर्ननुसार 400 मार्कांना विचारले जातील, पण त्यातले तुम्हाला फक्त 5 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 250 मार्कांचा पेपर सोडवायचा. म्हणजे 8 पैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. आता हे 8 पैकी 5 प्रश्न सोडवत असताना 2 नियम आहेत. त्यातला पहिला नियम हा की क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हे 2 प्रश्न कंपल्सरी असणार आहेत. आणि दुसरा नियम असा की ह्या उरलेल्या 6 प्रश्नांपैकी तुम्हाला 3 चॉईस करायचे, पण 3ही प्रश्न एका सेक्शन मधले नाही पाहिजेत. म्हणजे हे 3 किंवा हे 3 एका सेक्शन मधले नाही पाहिजेत, तुम्हाला कॉम्बिनेशन करून ह्याला सोडवायचं आहे. अशा पद्धतीचे नियम वापरून तुम्हाला एक्झॅक्टली UPSCच्या पॅटर्नवर हा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. ह्या क्वेश्चन पेपरची मार्किंग सिस्टम कशी असेल हे आपण बघूया. क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 5 हे जे 2 प्रश्न आहेत जे कंपल्सरी आहेत, ह्या प्रश्नांमध्ये हे दोन्ही प्रश्न 50 मार्कांना असणार. प्रत्येक प्रश्न 50 मार्काचा आहे. आणि ह्यामध्ये 5 सब क्वेश्चन्स असतील, CDE, ABCD, आणि हे सगळे प्रत्येकी 10 मार्काला असतील. असे तुम्हाला 50 मार्कांचा हा क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन ए असेल, कंपल्सरी असेल. यू हॅव नो चॉईस फॉर इट, ओके. देन ॲडिशनली जे बाकीचे प्रश्न उरलेत, जसं की क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि तिकडच्या सेक्शनमध्ये 6, 7, 8 ह्यांची मार्किंग सिस्टम कशी असेल, हे पण सगळे 50 मार्काचेच प्रश्न आहेत. पण ह्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स असतील, A, B आणि C. त्यातला A जो असेल हा 20 मार्काचा असेल, B जो असेल तो पण 20 मार्कांचा असेल आणि हा जो C असेल तो देखील 10 मार्कांचा असेल. अशी 50 मार्कांची ही मार्किंग सिस्टम असेल. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन पेपर सेट केला गेलेला आहे. क्वेश्चन 8 प्रश्नापैकी तुम्हाला 5 प्रश्न लिहिणं आवश्यक आहे. ह्याच्या पलीकडे लास्टली मी बोलू इच्छितो की काही जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देतो की ह्या एक्झामसाठी कोण कोण इलिजिबल आहे. तर कोण कोण इलिजिबल आहे, हा कुणाकुणाला ही एक्झाम देणं अलाउड आहे. तर 2022, 2023 आणि 2024 ह्या 3 वर्षांमधल्या ज्या बॅचेस आहेत समाजशास्त्राच्या नांदेड अकॅडमीच्या, त्याचा 3ही बॅचेस म्हणजे मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, ह्या सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आपण ही जी टेस्ट आहे ती ओपन ठेवलेली आहे. म्हणजे मागच्या 3 वर्षातल्या सर्व विद्यार्थ्यांना ही अलाउड आहे. दुसरा की एक्झामला येताना तुम्हाला फक्त तुमचा आयडेंटिटी प्रूफ आणणं आवश्यक आहे. म्हणजे लेट्स सी की तुमच्या पॉकेटमध्येच असायला हवं, झेरॉक्सची गरज नाही, मे बी आधार कार्ड म्हणा किंवा पॅन कार्ड म्हणा, वॉट एव्हर, एक व्हॅलिड ID प्रूफ तुमचा असायला हवं. आणि ह्या व्हॅलिड ID प्रूफ सोबत जी नांदेड अकॅडमीची समाजशास्त्र ऑप्शनलला तुम्ही जी फीज पे केलेली आहे त्या फीची एक पावतीची झेरॉक्स असायला हवी, ओके. तर ती पावती जी आहे सोशलॉजी ऑप्शनलची, त्याची एक फोटोकॉपी झेरॉक्स असायला हवी. ह्याचं नेमकं कारण असं की आपण फक्त नांदेडच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम घेतोय, आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम घेतोय, त्यांचा फक्त आयडेंटिफिकेशन ह्यामध्ये असणार आहे. तर ID प्रूफ असेल, पावती आणि झेरॉक्स असेल, ज्यांना तो पेपर द्यायचा आहे आणि इव्हॅल्युएट करायचा आहे. आणि ह्या पलीकडे देखील आपण ही जी एक्झाम आहे, सोशो केसरी नावाची एक्झाम आहे, ही सर्वांसाठी देखील खुली ठेवूया की नांदेडच्या व्यतिरिक्त कुणाला इथे एक्झाम द्यायची असेल तर त्यांना देखील अलाउड करूया आपण. फक्त एवढंच की त्यांचे पेपर इव्हॅल्युएट नाही होणार किंवा त्यांना बक्षीस पारितोषिक वगैरे जरी त्यांना मार्क मिळेल तरी नाही मिळणार, कारण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय देणं आवश्यक आहे. पण ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की द्या आणि एक एक्झामचं वातावरण तुम्हाला इथे जाणवेल असं तुम्ही करू शकता. म्हणून सोशो केसरी एक्झामच्या ह्या तयारीसाठी तुम्हाला शुभेच्छा. मागच्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ह्याची तयारी करतायत, मला सर्वांकडनं रिपोर्ट्स येतात, अंदाजा येतोच आहे तुम्ही खूप चांगली तयारी करतात. विद्यार्थी सगळेजण जोरात लागलेले आहेत ऑप्शनलला. आणि तुम्ही जे अशक्य आहे, लाईक 40 दिवसामध्येच पूर्ण समाजशास्त्र ऑप्शनल संपवणं, हे तुम्ही शक्य करून दाखवलं आहे. आपल्या प्लॅनिंगला इथे फळ मिळालं आहे. म्हणून सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आणि मी सुद्धा आतुर आहे की हा सोशो केसरी जो पहिला सोशो केसरी असेल तो कोण बनेल. सर्वजण आपण उत्सुकतेने त्याची वाट बघूया, एक्झाम देऊया आणि बक्षीस आणि विजय प्राप्त करूया. थँक्यू व्हेरी मच.